मित्रांनो, मुंबई रेस कोर्सचा विकास लवकरच होणार आहे। काही लोक मुंबईकरांना भडकवण्याचे काम करत आहेत। सत्य काय आहे हे तुम्हाला समजले पाहिजे। आदित्य ठाकरे यांनी महालक्ष्मी रेस कोर्स पब्लिक पार्क प्लॅनला एक लँड ग्रॅब म्हटलं आहे। हो, हा एक लँड ग्रॅब आहे, बट बाय मुंबईकर्स अँड फॉर मुंबईकर्स। महालक्ष्मी रेस कोर्स दक्षिण मुंबईत 211 एकरचे मैदान आहे। गेल्या 11 वर्षापासून या मैदानाची बीएमसीने लीज रिन्यू केली नाही। 2013 साली उद्धव ठाकरेजी यांनी रेस कोर्ससाठी एक मोठा प्लॅन जाहीर केला होता। त्यावर त्यांना एक थीम पार्क बनवायचे होते। रविवार को उद्धव ठाकरे ने मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान से मुलाकात की और यहां थीम पार्क बनाने का प्रस्ताव दिया। यामुळे मैदानाचे ग्रीन कव्हर कमी झाले असते। माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचा महालक्ष्मी रेस कोर्स प्लॅन काय आहे मी तुम्हाला सांगतो। मुंबईला सर्वात मोठे पब्लिक पार्क मिळणार आहे। नंबर 1, मुंबईच्या जनतेला 120 एकर हिरवेगार उद्यान मिळणार आहे। नंबर 2, लेकरांसाठी बाग, वॉकिंग ट्रॅक्स आणि इंटरनॅशनल लेवलच्या सुविधा देण्यात येणार आहे। नंबर 3, कोस्टल रोडला लागून बनणाऱ्या पब्लिक पार्क सोबत मुंबईकरांना जवळपास 300 एकर सलग ग्रीन कव्हरची गॅरंटी मुख्यमंत्री देत आहे। रेस कोर्स क्लबच्या मेंबरना आदित्य म्हणतात, लीज रिन्यू करा, रेसेस चालू राहू द्या। मराठी न्यूज चॅनलला आदित्य म्हणतात, रेस कोर्सला मुंबईचा बाहेर न्या, मुंबईकरांना ही जागा परत करा। ही कसली दुटप्पी भूमिका आहे। 2004 मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी खासदार झालो तेव्हा मी तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदेजी यांची भेट घेऊन रेस कोर्सवर कन्स्ट्रक्शनचा मी विरोध केला। मी सरकारमध्ये असताना आणि नसताना मुंबईची मैदाने आणि उद्याने वाचली आणि वाढली पाहिजे हे मत ठामपणे मांडले आहे। ज्यांनी 25 वर्ष मुंबईची वाट लावली त्यांच्यावर विश्वास ठेवू नका। एकनाथ शिंदेजी जे बोलतात ते करून दाखवतात। ज्यांच्याकडे बदल घडवण्यासाठी संधी होती त्यांनी मुंबईला फक्त खड्डे दिले। आज तेच लोक रेस कोर्स पीपल्स पार्क चा विरोध करत आहेत। मुख्यमंत्र्यांचा प्लॅन नीट वाचा आणि आपल्या मौल्यवान सूचना कृपया मला पाठवा। ह्या विषयावर तुमची मतं जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।